नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आमच्या जो लग्नाचे विषय असतात आणि आम्ही लग्नाविषयी मार्गदर्शन करत असतो. बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये फसवणुका होतात, त्याविषयी आमचे व्हिडिओ आहेत किंवा लग्नामध्ये स्थळं कशी शोधायची त्याविषयी व्हिडिओ असतात. प्रचंड व्हिडिओ असतात. आम्ही सामाजिकमध्ये लग्न हा विषय निवडलेला आहे आणि लग्नाविषयी बरेचसे व्हिडिओ टाकलेत आम्ही. साधारण 1200 व्हिडिओ आत्तापर्यंत आम्ही पोस्ट केलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला जर ती 1200 व्हिडिओ बघायचे असेल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही घंटीवरती बोट लावून ऑल हे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतील. आता मित्रांनो, आम्ही लग्न कसं जुळवतो ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या मागे हे बघा, माझ्या मागे हा जो ग्राफ ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण सहसा काय करतो, आपण एजंट पकडतो. आपल्याला लग्न करायचं असतं आणि आपण एजंट पकडतो, किंवा आपण काय करतो की चुकीची स्थळं बघतो. एजंट लोक काय करतात, चुकीची स्थळं दाखवतात, म्हणजे खोटी खोटी स्थळं दाखवतात, खरी स्थळं नसतात. लक्षात ठेवा, कोणावर भरोसा ठेवायचा नाही. आजकाल सगळीकडे फ्रॉड चालले आहेत, सगळीकडे फसवाफसवी चालली आहेत, त्यामुळे विश्वास ठेवायचा नाही. आता आपण मानूया, आता आपण एजंटकडे गेलो असं पकडूया आपण. आता हे आम्ही आहोत. या मुलाचं लग्न करायचं आहे. हा मुलगा कुठे गेला, एजंटकडे गेला. हा मुलगा एजंटकडे गेला. का गेला, याचं लग्न जुळवायचं आहे, बरोबर. आता याचं लग्न जुळवायचं आहे, एजंटकडे गेला. हा एजंट आहे लबाड, पकडून चला. एजंट लबाड आहे, किंवा चांगला जरी असेल तरी तो तितकं मेहनत करणार नाही. आपण लबाड पकडूया शक्यतो, कारण आपण आत्तापर्यंत जो अनुभव आहे आपला, तो शक्यतो लबाड लोकच असतात एजंट. तर आता हा लालची आहे, हा पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही, बरोबर. पैसे तर द्यावेच लागतात, कुठेही गेला तरी पैसे हे मोजावेच लागणार. आता तुम्ही ह्याला काहीतरी पैसे तुम्ही दिलात. पैसे दिल्यानंतर तो तुम्हाला फोटो दाखवणार. ते फोटो खरे आहेत की खोटे आहेत आपल्याला कसं कळणार. आपण छान छान फोटो बघतो आणि छान छान फोटो बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की ही पोरगी आपल्याला होणार. कळलं ना. ती पोरगी असते खोटी खोटी, त्याच्याकडे बरेच ऑप्शन असतात, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये काय आहे माहिती आहे. आता समजा आपण एजंटकडे गेलो, लग्नासाठी अपेक्षेने गेलो, त्याची फी दिली. फी दिल्यानंतर आता त्याच्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 असे भरपूर मुली आहेत. समजा पकडूया, आपण पकडूया 100 मुली त्यांच्याकडे आहेत, पकडूया. आता तो त्याच्यामधल्या फार किरकोळ कोणतरी ज्या असतात, म्हणजे आपल्याला वयामध्ये बसणाऱ्या किंवा काय, तर ते स्थळं तो आपल्याला सांगणार की असं असं स्थळं आहेत म्हणून. परंतु काय झालं, समजा 1 2 3 4 त्या मुली समजा तुमच्या वयामध्ये बसतात. नुसतं वय बसलं म्हणजे झालं नाही, ते लग्न व्हायला पाहिजे. आता तुम्हाला त्या मुली आवडल्यात कारण तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही पैसे मोजला, आणि पैसे मोजल्यानंतर काय होतं, पैसे वसूल करण्याच्या नादात आपण काय होतो, आपण फसतो. आता समजा 1 2 3 4 100 मधली 4 स्थळं तो सांगतो काय तुम्हाला मॅच होत आहेत म्हणून सांगतो, पण मॅच झालेली नसतात मित्रांनो. कारण मॅच व्हायला मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे. जसं वय मॅच झालं तसं शिक्षण मॅच व्हायला पाहिजे. शिक्षण मॅच झालं तर त्यांची जात मॅच व्हायला पाहिजे, किंवा बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे त्यांची अपेक्षा असतात, किंवा घराणं असतं, कुंडली असते, प्रचंड गोष्टी असतात. त्याच्यामुळे मॅच होणे शक्य नाही. 100 मुलींमध्ये मॅच होईल का, आणि त्या मुलींची अपेक्षा आहेत म्हटल्यानंतर कसं मॅच होणे कठीण आहे. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही कुठेही फसू नका. तुम्हाला शांतपणे सांगतो, कशी मुलगी भेटणार तुम्हाला, पद्धतशीर भेटणार, कुठेही न बसता भेटणार, हे माझं वचन आहे. आता बघा, आता याने हे 4 फोटो तुम्हाला दाखवले, तुम्हाला ते फोटो आवडले. तुम्ही काय करता, यांचे फोन नंबर दिले तुम्हाला, तुम्ही त्यांना फोन लावता. हिला फोन लावलात, हिने काय सांगितलं, नको बोलली. हिला लावलात, नको बोलली. हिला लावलात, नको बोलली. हिला लावलात, नको बोलली. का, कारण त्यांच्या पण वेगळ्या अपेक्षा आहेत काहीतरी, बरोबर ना. जसं तुम्हाला वाटतं ना, तसं त्यांची पण इच्छा असते काहीतरी. आता मित्रांनो, जर आपण पकडूया, समजा या 4 मुलीपैकी समजा एक ही मुलगी गरीब आहे अशी पकडूया, गरीब आहे. जरी गरीब असेल तरी फोन कोणी लावलाय, तुम्ही लावला, तुम्हाला फोन दिलाय. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही हिच्यापर्यंत गेलात, मग हिला आलं डिमांड, बरोबर ना. डिमांड आलं, मग डिमांड आलेल्या मुलीला एक विचार करा, जरी तुम्ही टापटीपमध्ये गेलात, एकदम पॉशमध्ये गेलात, तुमच्याजवळ भरपूर काय आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पैसा आहे, चांगली छानपैकी गाडी वगैरे घेऊन गेलात,
दागदागिने घालून गेलात, तरीसुद्धा गरीब मुलीला आपण बघायला गेलो हे लक्षात ठेवा कधी पण. मग गरीब मुलीला बरोबर भाव चढतो आणि मग ती मुलगी नकार देते, हे लक्षात घ्या. पण तुम्ही जर उदाहरण बघितलं असाल, तुम्ही आजूबाजूचं उदाहरण बघितलं असाल, तर बऱ्याच अशा मुली चांगल्या चांगल्या घरच्या मुली नॉर्मल मुलाबरोबर पण जातात. कारण जसं तुम्हाला वाटतं आपल्याला बायको पाहिजे, तसं त्या मुलीला सुद्धा वाटतं आपल्याला चांगला नवरा पाहिजे. चांगला म्हणजे आपल्याला सांभाळून घेणार, चांगला म्हणजे पैशाने नाही. अपेक्षा नसतात, पण जर आपण गेलो तर अपेक्षा ऑटोमॅटिक तयार होतं, हे लक्षात घ्या कधी पण. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, जर तुम्हाला माझं कळलं नसेल, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघू शकता. शांतपणे बघायचं, म्हणजे सगळं तुमचं कुठं डोक्यातलं काही जत्र आहे ते सगळं मी क्लिअर करणार. आता बघा, आता याने हे 4 मुली दाखवल्या, ह्या 4ही मुलीने तुम्हाला नकार दिला. तुम्ही अपेक्षेने फोन लावलात, पण त्या 4ही मुलीने आपल्याला नकार दिला. हां, आता आता तुम्ही पैसे तर एजंटला दिलेले आहेत, बरोबर ना? तुम्ही पैसे मोजलेले आहेत, मग एजंटला तुम्ही सांगणार मग आम्हाला अजून दाखवा, बरोबर आहे ना? पैसे मोजले तुम्ही, पैशाला व्हॅल्यू आहे, तुम्ही अजून दाखवा. मग एजंट काय करणार? आता बघा, एजंट काय करणार? एजंट जाहिरात देणार. कळलं? एजंट देणार जाहिरात. मग ती टी व्हीवर असेल, पेपरमध्ये असेल, किंवा आमच्यासारखे यूट्यूबर असतील. आता एजंटने जाहिरात दिली. आता जाहिरात म्हटल्यानंतर त्यांचं नेटवर्क मोठं असतं, हे लक्षात घ्या. एजंटचं नेटवर्क किती असणार? एजंट हा माणूस आहे, आपल्यासारखाच आहे, तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे ना. त्याचं नेटवर्क नसतं, कारण त्याची जाहिरात कंपनी आहे का? नाही. मग तो कोणावर अवलंबून आहे? एजंट अवलंबून आहे जाहिरात चॅनलवरती. म्हणजे इतर जाहिरात चॅनल, म्हणजे टी व्ही म्हणा, पेपर म्हणा, किंवा इतर जे सोशल वर्क करतात त्यांच्याकडे जाणार तो, बरोबर? आता हे जाहिरात फ्रीमध्ये लावणार का? हे जे काय सिस्टीम आहे हे फ्रीमध्ये जाहिरात लावणार नाही. मग हे पैसे मागणार, एजंटकडे पैसे मागणार, बरोबर? मग एजंटला तुम्ही किती दिलात? जर त्या एजंटला परवडत असेल तर तो जाहिरात लावणार. आता कुठे परवडेल? टी व्हीवर परवडेल का? टी व्हीची रेट भरपूर आहेत, तुम्हाला माहिती आहे. न्यूजपेपर परवडेल, पण न्यूजपेपर वाचतंय कोण आज? कुणी वाचत नाही. मग आजचा जमाना कुठला आहे? सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर तुम्हाला लोक पडलेले दिसतात. मुलगा मुलगी जरा जरी वेळ भेटला की सोशल मीडियावर असतात, मोबाईल खोलून बसतात. सगळं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम असं बरंच जे सोशल ॲप्स आहेत ते सगळे पालथे घालतात, पण कंटिन्यू तिथे व्यस्त असतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसतं सांगतो, आजकाल लोक टी व्हीसुद्धा बघत नाही, टी व्हीसुद्धा कमी बघतात, पण सोशल मीडियावर भरपूर असतात. तुम्हाला उदाहरण बघायचं आहे, मी आजूबाजूला बघा किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला उदाहरण दिसेल. तुमच्या घरामध्ये जर भरपूर मंडळी असतील तर गंमत बघा, टी व्ही चालू असतो, टी व्हीच्या समोर फक्त 2-3 टकली बसलेली असतात. बाकीचे लोक काय करतात? मोबाईलमध्ये आपल्याला बघत असतात, आपलं आपण. प्रत्येक जणाचा वेगवेगळा चॅनल असतो, प्रत्येक जणाची वेगवेगळी मालिका असते, प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी बघत असतात. म्हणजे सोशल मीडिया बेस्ट ऑप्शन आहे, सोशल मीडिया, हे लक्षात ठेवा. आता आपण एजंटला पैसे दिले, एजंटने काय केलं? बातमी दिली. बातमी दिली कुठे? टी व्हीला दिली. टी व्हीचा रेट परवडणार नाही, म्हणजे टी व्हीला देणार नाही तो. मग तो देणार कुठे? यूट्यूबला देईल. आता यूट्यूबला बातमी दिली तर यूट्यूबचं नेटवर्क किती आहे? प्रचंड आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, प्रत्येक मोबाईलमध्ये. आता एक विचार करूया आपण, या ज्या कोण मुली आहेत, आता मुली आपण का पकडल्या तेही सांगतो तुम्हाला. आपण नवरा मुलगा, मग नवरा मुलगा कोणाला बघणार? मुलींना बघणार. जसं इथे मुली आहेत तसं मुलं पण असणार, म्हणजे मुलं पण बघणार आणि मुली पण बघणार. आपल्याला काय? मुलगी पाहिजे ना. मग आपण पकडूया 2 लाख मुली या नेटवर्कच्या कव्हरेजमध्ये आहेत. कळलं ना? 2 लाख मुली या नेटवर्कला बघतायत, लांबून बघतायत, जवळ जात नाहीत, लांबून बघतायत. आपण पकडूया. आता तुमची जी बातमी आहे ती इथे डिस्प्ले झाली, डिस्प्ले झाल्यानंतर काय झालं? या ज्या 2 लाख, आपण 2 लाख पकडलेत, हे नेटवर्क खूप मोठं असतं, तर आपण 2 लाख पकडूया. आता हे जे स्क्रीन आहे, टी व्ही स्क्रीन, मोबाईल स्क्रीन, जे काय आहे ते, मग इथे या मुली बघतात, यांना ती बातमी किती लोकांना आवडली? समजा 2 लाख ज्या मुली वधू आहेत, मुलगी म्हणा, वधू म्हणा, काही जे आहेत, त्यातल्या फक्त काही लोकांना बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बातमी दिसते. परंतु त्यातल्या काही मुली, आपण पकडूया 1000 किंवा 2000 किंवा 5000 पकडूया, आपण जास्त पकडूया नको, मी अतिशयोक्ती कधीच सांगणार नाही. आपण हे 2 लाख आहेत ना, तर आपण एवढ्याशा म्हणजे 2000 5000 मुलींनी तुमची जाहिरात व्यवस्थित बघितली. व्यवस्थित म्हणजे ह्यांना पण दिसली, पण त्यांनी पूर्ण बघितली नाही आहे. आता
ह्याच्या मुली आहेत छोट्याशा, थोडासा भाग त्यातला. तर त्या मुलीने पद्धतशीरपणे तुमची जाहिरात बघितली. म्हणजे संपूर्ण तुमचा जे काय रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय बोलता, तुमच्याबद्दल काय माहिती सांगता, हे कौतुकाने बघितलं त्याने. आता आता एक विचार करा, समजा एवढ्या लोकांनी बघितलं, पण एवढ्या लोकांना मॅच होणार का? मॅच होणार का? नाही ना. मग त्यातल्या काही मुली, फक्त काही मुली ना आवडलं स्थळ, आणि हे डायरेक्ट कुठे फोन केला त्यांनी? एजंटला केला. लक्षात घ्या, एजंटला केला. का एजंटला केला? कारण जाहिरात दिली आहे ती एजंटने दिली. तुम्ही दिलात का? नाही, तुम्ही नाही दिलात, एजंटने जाहिरात दिली. आता एजंटने जाहिरात दिली, त्याचे पैसे गेलेत, भले तुमच्याकडून घेतले त्याने, पण त्याचे पैसे गेलेत, लॉस पण होऊ शकतो ना तो. मग तो काय करणार? आपला फोन नंबर देणार. तुमचा फोन नंबर देणार नाही, लक्षात ठेवा. कधी पण लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. मग एजंटने आपला नंबर दिलाय, मुलीने कॉल एजंटला केला, या मुलीने कॉल एजंटला केला, आणि अशा त्या मुली साठलेल्या असतात त्याच्याकडे. किंवा बऱ्याचशा मुली एजंटवर भरोसा ठेवत नाही, जसं तुम्ही आम्ही भरोसा ठेवत नाही कुठल्या एजंटवर, तसंच मुलींचं असतं. का ठेवत नाही? कारण मुलींचे फोटो व्हायरल होत आहेत, मुलींना योग्य स्थळ भेटत नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुली स्वतः पैसे देऊन जाहिरात बघत नाही. हे लक्षात ठेवा, मेन पॉईंट. तर त्यामुळे एजंटकडे मुली फारशा जात नाही, फार क्वचित. म्हणजे जर तुमची जाहिरात 1000, 2000 किंवा 5000 लोकांनी बघितली, तर त्यातल्या फार किरकोळ, म्हणजे 1-2 काहीतरी मुली, किंवा विश्वास नाही ठेवणार, 1-2 मुली एजंटकडे जातील. आणि त्या मुलीत काय मॅच होणार आहे? होणार का मॅच? नाही. म्हणून आपण काय केलं? हे आता सोडून द्या, हे सोडून द्या. आता इकडे येऊया. इथे बघा, आता इथे आपण आहोत. आपण एजंटकडे गेलोय का? एजंटकडे गेलोय? नाही. एजंटला आपण क्रॉस करूया. एजंट आपल्या जो आता नाही आहे, हे लक्षात घ्या. एजंट नाही आहे, या मुलींचं सोडून देऊया. या एजंटकडे आहेत, आपण यांचं सोडून देऊया. या कुठून भेटल्या होत्या? जाहिरात माध्यमातून भेटल्या होत्या त्याला, बरोबर. पण आता एजंटच आपण सोडून देऊया. त्यामुळे या मुली आहेत ते इथे असणारच ना, कारण जाहिरात माध्यम बघतायत, बरोबर ना. मग या मुली इथे पण आहेत, या मुली सुद्धा बघतायत. म्हणजे आता बघूया, जर एजंटने स्वतः जाहिरात दिली, एजंटकडे गेलाय का तो? नाही. मग त्याने स्वतः जाहिरात दिली आहे, त्या जाहिरात तिथे डिस्प्ले झाली, जाहिरात, तुमची जाहिरात डिस्प्ले झाली, आणि त्या जाहिरातमध्ये तुमचा नंबर आहे, हे लक्षात घ्या. या जाहिरातमध्ये कोणाचा नंबर आहे? याचा नंबर आहे. हा जो नवरा आहे त्याचा नंबर आहे इथे, कळलं ना. म्हणजे याचा अर्थ काय? मुलींना काय कळलं? स्वतः नवरा मुलगा बोलतोय. इथे काय कळलं होतं? इथे एजंट थ्रू जाहिरात आहे, हे मुलींना कळलं. मग जास्त मुली कॉल करतील का? नाही करणार. मग इथे काय झालं? इथे नवरा मुलगा स्वतः बोलतोय, नवरा मुलाचा संपर्क असं लिहिलं इथे. म्हणजे याचा अर्थ काय? मुलगी डायरेक्ट, आता जे कोण 1000, 5000 मुलींनी जी जाहिरात बघितली होती, खूप लोकांपर्यंत पोहोचली आहे जाहिरात, परंतु सगळे आलेत का? नाही. ते 1000 किंवा 5000 ज्या मुली होत्या, त्या मुलींपैकी त्या मुलीने ही जाहिरात बघितली. इथे काय दिसलं? नवरा मुलाचा संपर्क. आणि तुम्ही जे रेकॉर्डिंग होतं, त्या रेकॉर्डिंगमध्ये पण बोलता तुम्ही, मी नवरा मुला बोलतोय, किंवा नवरा मुलाचा वडील बोलतोय, आई बोलते, मावशी बोलते, कोणतरी. मग मुलींना कळतं इथे एजंट नाही आहे, हे स्थळ खरं आहे, ओरिजिनल आहे, आणि त्या कौतुकाने बघतात. कळलं ना. आता कौतुकाने त्यांनी बघितलं, इथपर्यंत ठीक आहे. मॅच झालंय त्यांना, व्यवस्थित मॅच झालं. आणि मॅच झाल्यानंतर त्या बिंदास फोन करू शकतात. कोणाला? तुम्हाला, एजंटला. एजंट सॉरी, तुम्हाला. इथे काय झालं होतं? इथे मॅच झालं होतं, पण मध्ये एजंट आहे, एजंटकडे मुली जाणार नाहीत, लक्षात घ्या. मग इथे काय झालं? इथे तुम्ही स्वतः नवरा मुलाचा संपर्क, म्हणजे त्या मुलीने डायरेक्ट तुम्हाला कॉल केला. म्हणजे येणारे कॉल प्रचंड असतात इथे. आणि इथे कॉल का कमी येतात? कारण मध्ये एजंट आहे, आणि एजंटच्या कोणी नादी लागत नाहीत, हे लक्षात घ्या. तर मुलीनो, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला चांगला सेफ मार्ग पाहिजे, बरोबर की नाही. मग तुम्ही काय करणार? एजंट सोडून डायरेक्ट नवरा मुलाला फोन लावणार. आता मुलींनो लक्षात घ्या, जर तुम्ही डायरेक्ट फोन लावताय, मध्ये एजंट नाही, लुडबुड करणार कोण नाही, तुम्ही तुमची मतं मांडू शकता. आणि मुलांना पण सांगतोय, जो मुलगा नवरा आहे त्याला पण सांगतोय, तुम्ही सुद्धा मुलींना तुमचं मत मांडू शकता. इथे मध्ये कोण लुडबुड करणार आहे का? कोणी नाही आहे. हा मुलगा या मुलीशी डायरेक्ट बोलू शकतो, मध्ये कोणी नाही आहे. आणि ही मुलगी डायरेक्ट मुलाशी बोलू शकते, मध्ये कोणीही नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इथे एजंट होता का? नाही होता, कारण इथे डायरेक्ट आलाय. याने जाहिरात डायरेक्ट लावली, जाहिरात मुलीला दिसली.
मुलीने डायरेक्ट फोन घेतला, याला कॉन्टॅक्ट केला. म्हणजे याचा अर्थ काय, इथे कुठलाही धोका नाही. फक्त एक धोका होऊ शकतो, तो सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. काय करायचं, घाई मारायची नाही. आपल्याला किती गरज आहे हे महत्त्वाचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित लग्न करणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आता जर आपण घाई मारला तर कोणतरी फसून जाणार. याच्यामध्ये सगळ्यात मुली चांगल्या असतील का? सगळ्यात मुली चांगल्या नसणार, हे लक्षात घ्या. मग त्यांना ओळखायचं कसं? आता याच्यातली काही मुली म्हणणार आम्हाला घाई आहे, भरपूर काही आश्वासन देतील, अमुक पगार आहे मला, हे आहे ते आहे म्हणून सांगतील आणि तुम्हाला फसवायच्या नादात असतील. पण मित्रांनो लक्षात घ्या, आपण काय करायचं आहे, तुम्हाला येणारे कॉल भरपूर असतात, कारण तुम्ही डायरेक्ट आहात तिथे, एजंट नाही आहे मध्ये, डायरेक्ट कॉल भरपूर येणार तुम्हाला. कॉल रोजच्या रोज कॉल येतील, भरपूर कॉल येतील. आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला मुलीच्या घराशी देणं घेणं काही नाही, बरोबर. परंतु तरीसुद्धा प्रत्येक मुलीचं घरी बघा, घरी जा, घर बघा. नुसतं घर बघू नका, तर आजूबाजूला चौकशी करा. आजची खरी गरज आहे. आता या मुली, हे बघा, या मुलीने, एवढ्या मुलींनी बघितलं तुम्हाला, पण बऱ्याचशा मुली एंगेज आहेत, कळलं, एंगेज आहेत. आता ह्या काही मुली होत्या, प्रामाणिक होत्या, त्या मुलींनी तुम्हाला कॉल केला, पण त्याच्यामध्ये पण चुकीची मुलगी असू शकते. चुकीची कशी असू शकते? आता समजा बघा, एखाद्या मुलीच्या बॉयफ्रेंडने तिला सोडलंय, तिला लग्न करायचं आहे, बरोबर ना. मग मग ती तुम्हाला फसवलं तर, आणि तो बॉयफ्रेंड नंतर आला तर. म्हणून चौकशी करा. चौकशी करणं खूप गरजेचं आहे. चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आम्ही कोणाची खात्री देत नाही मित्रांनो. आम्ही मुळात लग्न जमवत नाही. आम्ही लग्न जमवत नाही. मग मी ओरडून का सांगतोय तुम्हाला सांगतो. आमचं काय आहे, आमचा जाहिरात चॅनल आहे. आमचा जाहिरात चॅनल आहे आमचा. ओके. आम्ही लग्न जमवतोय का? तुमची आम्ही बातमी घेतली, तुमचे पैसे घेतले, किरकोळ घेतले, एजंटसारखे घेतलेत का? नाही. एजंटला आम्ही काढून टाकले. ते एजंट आमच्याकडे नको आहे. का? कारण आमचा चॅनल चांगला आहे आणि चॅनलला आम्ही जपणार आहोत. तर इथे तुमची बातमी घेतली, ती तुमची बातमी कशी लावली? आम्ही स्वतः बोललोय का? आम्ही मसाला लावून सांगितलं का? नाही. तुम्ही जे काय सांगितलं ते इथे दिसतंय. तुम्ही जे सांगितलं ते दिसतंय. आम्ही कुठलाही मसाला लावत नाही. मुलींना ओरिजिनल स्थळ मिळतं आणि ओरिजिनल स्थळ मिळाल्यावर डायरेक्ट तुम्हाला फोन करतात पोरी म्हणजे त्यांचे नातेवाईक, मुलगी किंवा कोणतरी त्यांच्या मित्रमैत्रिणी कोणतरी फोन करतात आणि हमखास फोन येतात, खात्रीशीर फोन येतात. आणि मुलींनो, तुम्हाला सुद्धा मी सांगतोय, इथे पद्धतशीरपणे व्हिडिओ बघा. जे काही व्हिडिओ आहेत पद्धतशीरपणे बघा. सगळ्या व्हिडिओमध्ये मुलांचे फोन नंबर दिले आहेत, म्हणजे ते त्या मुलांचेच आहेत. इथे एजंटच नाही आहे कोण, समजलं ना. एजंट लोक पण जाहिराती देतात आमच्याजवळ, पण इथे शक्यतो मुलं डायरेक्ट जाहिराती देतात, कळलं ना. परस्पर जाहिरात असते, त्याच्यामुळे कुठला धोका नसतो मुलीनो. आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घरी बसून तुम्हाला 1 रुपया न मोजता आम्ही स्थळ देतोय. 1 रुपया न मोजता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. 4 भिंतीच्या आतमध्ये तुम्ही डायरेक्ट, तुम्ही फक्त मोबाईलमध्ये नेट असायला पाहिजे, बघायचं कुठला मुलगा पाहिजे, डायरेक्ट त्याला फोन लावा. खरी बातमी असते, हे लक्षात घ्या. आणि मुलाला, तुम्हाला पण, तुम्ही आता समजा तुम्ही चॅनलवर बातमी दिलात, तुम्हाला टेन्शनमध्ये राहायचं आहे का? तुम्ही चॅनलवर बातमी दिला, टेन्शन नाही, तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. कारण इथे एजंट नाही आहे. एजंटला सांगावं लागतं, बाबा काय झालं, पैसे दिलेत, काय झालं, पैसे दिलेत, काय झालं. इथे ते करावं लागणार का? तुमची बातमी लागलेली आहे. तुमची बातमी लागलेली असल्यामुळे काय झालं, तुम्हाला यांना कॉल करायची गरज नाही, तुम्हाला वाट बघायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला कॉल येत असतात. कॉल येतच राहणार, येतच राहणार, येतच राहणार, कंटिन्यू येणार. जोपर्यंत जाहिरात ही काढून टाकली जात नाही तोपर्यंत तुम्हाला मध्ये मध्ये कॉल येतच राहणार. सुरुवातीला प्रचंड कॉल येतात, नंतर थोडं स्लो येतात कॉल, पण स्लो जरी आले तरी कॉल हमखास येतच असतात, कंटिन्यू कॉल येतात, हे लक्षात ठेवा. समजलं ना. मग तुम्हाला हे बघा, हे आमचं काम जर आवडलं असेल मित्रांनो, बरेच लोक फसलेत, एजंटच्या तावडीत भेटून फसलेत. काही एजंट काय करतात, सांगतात की आम्हाला पैसे देऊ नका, लग्न आधी जमवा, पैसे देऊ नका. ते तर अत्यंत धोकादायक आहे, लक्षात घ्या. अत्यंत धोकादायक असतात ते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण त्यांचा फंडा वेगळाच असतो, तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे हे सगळं. त्यांचा फंडा खूप वेगळा असतो. चुकीच्या मुली त्या गळ्यात मारतात. दिसायला सुंदर असतात पोरी त्यांच्याजवळ, ते सांगतात की आम्हाला पैसे देऊ नका. चुकीच्या मुली तुम्हाला समोर करतात आणि त्या मुलींशी त्यांची डील असते आणि त्या मुली फसून पळून जातात.
आणि पळवायला सुद्धा हेच एजंट असतात, कळलं ना. आणि त्याच्यामुळे ते नंतर कुठेतरी भेटतात, मग पैसे वाटून घेतात. फसवलेलं असतं तुम्हाला, लुटलेलं असतं, पैसे वाटून घेतात ते. आणि तोच एजंट दुसरीकडे पुन्हा दुसरा बकरा शोधून ती मुलगी त्याच्या गळ्यात मारतो. असे भरपूर प्रकार चालले आहेत. सावध राहा आणि खात्री नसेल तर कधीही पुढे जाऊ नका, हे लक्षात घ्या. आमचा मित्रांनो चॅनल बघत राहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण आम्ही जे व्हिडिओ टाकतो ते खरे टाकतो, हे लक्षात घ्या. समोरच्याच्या आवाजात टाकतो, रेकॉर्डिंग असतं, खरं खरं असतं, किंवा तुम्हाला समजावं यासाठी बरेच आम्ही इतरांचे पण सल्ले घेत असतो आणि ते सल्ले जसेच्या तसे आम्ही मांडत असतो तुमच्यासमोर. आणि हे सगळं वातावरण बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल चॅनल तर तुम्ही तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस आहे त्या स्टेटसवरती तुम्ही तो पोस्ट करू शकता. का? तुमचे जे मित्र आहेत, जे तुमचे लाडके मित्र आहेत, ते कुठेतरी फसले आहेत, ते पुन्हा फसू नयेत. किंवा तुमचे गावातील मंडळी कुठे ना कुठे शोधत असतात गरजू व्यक्तीला, त्याच्या योग्य स्थळापर्यंत पोचलं पाहिजे, तर तुम्ही हे काम करू शकता. बरेच लोक काय करतात, आपलं होत नाही मग दुसऱ्याचं पण होता कामा नये. असं करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आता मी नवरा मुलगा आहे, मी जर मी ठरवलं की नाही मी शेअर करणार नाही किंवा काय नाही, माझं होत नाही ना, मी नाही शेअर करणार कोणाला, असं मी ठरवलं, तर मित्रांनो एक विचार करा, मला काही मुली बघतायत, पण जर मी शेअर केलं असतं माझ्या नेटवर्कमध्ये कुणाचाही व्हिडिओ आपला सोडून द्या, दुसऱ्या कोणाचा व्हिडिओ मी शेअर केला असता, तर त्यांनी कुठेतरी अजून शेअर केला असता. आणि शेअर करण्याची जर बुद्धी सगळ्यांना जर असती, प्रत्येकाने शेअर केला, तर काय होईल, ॲटोमॅटिक खूप लांबपर्यंत जाईल बायोटा. एवढ्या लांबपर्यंत जाईल की ॲटोमॅटिक तुम्हाला स्वतःहून चालत येतील. आणि एक एक विचार करा, आपण म्हणतो मुलगी पळून जाते, मुलगी पळून जाते आपण म्हणतो. एक विचार करा, तुमचा बायोटाच तिथपर्यंत गेला नाही तर मुलीकडे दुसरा ऑप्शन आहे का? आपण तिला दोष देऊ शकत नाही. आपला बायोटा तिथपर्यंत गेला नाही, तुम्ही गप्प बसून आहात, स्वप्न बघताय माझं लग्न कधी होणार. मग बायोटाच तुमचा तयार नाही आहे, बायोटा मुलींपर्यंत पोहोचलाच नाही, कुठून ना कुठून पोहोचवायचा आहे. मग त्याला पर्याय आम्ही शोधला. आम्ही काय केलं, आमचा एक चॅनल आहे यूट्यूबवरती, सामाजिक संघर्ष या नावाने, आणि तोच पर्याय योग्य आहे असं बरेच लोक सांगत आहेत. मी स्वतः सांगत नाही, तुम्ही कमेंट्स बघा आमच्या, प्रत्येकाला तो पर्याय आवडलेला आहे. त्यामुळे लोक बिनधास्त विश्वासाने भरपूर बातम्या देतात. आत्तापर्यंत आम्ही 1200 बातम्या अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, चॅनल बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक वगैरे ठोका. कारण मित्रांनो, तुमच्या एका लाईकवर मी जगतोय. तुमच्या एका लाईकमुळे मी भरपूर लोकांना मदत करत आहे. आणि जर तुम्ही लाईक केला नसता तर मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो नसतो. ही सगळी तुमचीच कृपा आहे. धन्यवाद.